अशा खूप जणांना ओळखते त्यांनी हा महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे अगदी रात्री 12 नंतर बेल चाटून केलेला आहे। ते कशासाठी? छान जोडीदार मिळवण्यासाठी। त्याचबरोबर ज्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळवून घ्यायचा असेल, ज्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार जर का अशा पद्धतीचा हवा असेल किंवा तुम्हाला आवडत आहे तो हवा असेल किंवा त्या ठिकाणी मुलगा असो मुलगी असो कोणीही असो, जर त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार अट्रॅक्ट करून घ्यायचा असेल, महादेवांकडे त्याची मागणी घालायची असेल, तर नक्कीच तुम्ही उद्या महाशिवरात्रीचा उपवास करा। कडकडता म्हणजे अगदी असा निर्जली उपवास करू नका, पण फळं खाऊन दूध पिऊन तुम्ही हा उपवास करू शकता। आणि संध्याकाळी 12 नंतर मग साबुदाण्याची खिचडी खाल्ली किंवा थोडंसं फलाहार केला आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरीही चालेल। या पद्धतीनेच माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेतलं आहे। त्यांनी तर किती फळं आणि किती निर्जल उपवास करून त्यांना प्राप्त करून घेतलेला आहे। तर जर माता पार्वती एवढं कडकडून उपवास करू शकतात तर आपण तर साधे मनुष्य आहे। पण त्याचबरोबर मी तुम्हाला ही विनंती करेल की तुम्ही खूप कडक उपवास करायला जाऊ नका, कारण त्याने तुमच्या स्वास्थ्यावर तुमच्या हेल्थवर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आपल्याला तशी सवय नसते। त्यामुळे जेवढं जमेल जेवढं झेपेल तेवढंच करा। आणि त्याचबरोबर मनात दृढ इच्छा असेल ना, तर इच्छा कोणतीही असू दे, पॉझिटिव्हिटी असेल तर नक्कीच पूर्ण होते। आपल्या महादेवांकडे जरा छान पद्धतीने आणि तुम्हाला सांगते चांगल्या शुद्ध मनाने इच्छा मागा, आपले महादेव ते नक्कीच लवकर पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ।